नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. आरक्षणाचा विचार करताना एक असं झालंय की सर्वात आधी डॉक्टर आंबेडकरांचं नाव समोर येतं. डॉक्टर आंबेडकरांनी संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केली. हा एक समज. तो कितपत खरा, कितपत खोटा वेगळी गोष्ट. पण अ, आरक्षणाचा अवलंब भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा जो झाला तो राखीव मतदारसंघांविषयी झाला. आणि आज आरक्षण समाजाच्या नसानसात भिनलेलं आहे. आरक्षणामुळे जातीय तेढ निर्माण होते. आरक्षणामुळे गुणवत्तेचं हनन होतं. प्रतिभेला मिळणाऱ्या संधींचा संकोच होतो. गुणवत्तेची हानी होते आणि उत्तमता जे कार्यक्षमतेवर आधारित उत्तमता, the efficiency based on excellence both in administration and education suffers because of the system of reservation. तर रिझर्वेशनचा किंवा आरक्षणाचा विचार कशासाठी करण्यात आला हे जर बघितलं तर लक्षात येईल की आरक्षणाचा विचार करताना कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीनी म्हणजे संविधान परिषदेने जो जी चर्चा केली त्याच्यामध्ये जे डिबेट झाले त्याचा धांडोळा घेतला असता हे की समाजामध्ये जे मागासवर्गीय आहेत, दोज विच आर कॉल्ड बॅकवर्ड क्लासेस, त्यांचं उत्थान व्हावं हा उद्देश नव्हता. तर त्यांना त्यांच्या स्वतःच्या हितासाठी निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा समावेश झाला पाहिजे ही आरक्षणाची मूळ संकल्पना होती. आणि या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा समावेश व्हावा, त्यांना पर्याप्त प्रतिनिधित्व मिळावं, ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन, नॉट प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन, समानुपाती आरक्षण नाही, त्यांना फक्त पर्याप्त प्रतिनिधित्व मिळावं ही आरक्षणाची मूळ कल्पना होती. त्यानंतर आलेली ही टक्केवारी, मग समाज जनगणना व्हावी किंवा त्यांची वर्गवारी व्हावी, हे सगळे हे दुष्ट प्रकार आहेत आरक्षणाचे. एकंदरीत जो विपर्यास केला गेला आरक्षणाच्या तरतुदींचा, त्या विपर्यासांमध्ये सगळ्यात मोठा विपर्यास हा की जाती जातीमध्ये जनगणना होऊन त्या त्या जातीला समानुपाती आरक्षण मिळावं ही मागणी जी वेगाने पुढे आली, ती मागणी मुळात ग्राह्यच नाहीये. ते मुळात संविधानामध्ये कुठंही तसं लिहिलेलं नाही किंवा तशी तरतूद नाही की इतक्या टक्केवारीला इतकं मिळावं. ते असो, पण मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जी चर्चा झाली की समाजाच्या 32% आहोत आम्ही आणि म्हणून आम्हाला 16% द्या, हा आग्रह जो लावून धरला होता आणि जो आग्रह दुर्दैवाने शासनाने कबूल केला, त्या आग्रहामागची भूमिकाच मुळात चूक होती. तर पर्याप्त प्रतिनिधित्व कशासाठी की त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये समाजातल्या मागासवर्गीयांचा समावेश जर झाला तर ते सर्वंकष हिताचा विचार करू शकतील, स्वतःच्या उत्थानासाठी काही गोष्टी ते करू शकतील, ही संकल्पना होती आरक्षणाची. आता आरक्षणासाठी जी द युनिट दॅट वॉज डिटरमाइंड फॉर रिझर्वेशन, आरक्षणासाठी जे घटक योजण्यात आले यांच्याविषयी जर बघितलं तर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्समध्ये या विषयावर भरपूर चर्चा झालेली आहे की जातीला आरक्षण देता येत नाही, जातीला आरक्षण देऊ नये. वर्गाला आरक्षण देता येत नाही, वर्गाला आरक्षण देऊ नये, कारण संविधानामध्ये अनुच्छेद 14, 15, 16 याच्यामध्ये भेदभाव रहित वागणूक, समानता हे जे तत्व मांडलेले आहेत यांना छेद जातो आरक्षण जर वर्गाला किंवा जातीला किंवा वर्णाला दिला तर. पण याच्या विपरीत संविधानामध्ये शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राइब्स हे दोन प्रवर्ग निर्माण करण्यात आले. हीच मुळात एक पावती आहे की संविधानकर्त्यांनी जे संविधान परिषदेमध्ये जे आदर्श स्वतःसाठी लावून घेतले होते त्याचा अवलंब पूर्णपणे केला नाही. The ideals espoused by the Constituent Assembly while framing the Constitution were not followed in full by the Constitution makers when they gave reservation to scheduled castes and scheduled tribes. Scheduled castes is just a collection of castes.
scheduled tribes is a collection of classes in which also the only classification is that of caste. जरी आज काही म्हणलो आपण, आणि तिसरा जो प्रवर्ग नंतर आला, त्या तिसऱ्या प्रवर्गाला इतर मागासवर्गीय म्हणून जी महाराष्ट्रात आपण संबोधतो, अदर बॅकवर्ड क्लासेस, ते इतर मागासवर्गीय कोण आहेत? तो सुद्धा एक जाती समूह आहे. तर ह्या जातीनिहाय आरक्षणाला छेद देणं, जातीनिहाय आरक्षणाचा उच्चाटन करणं हे प्रत्येक धोरणकर्त्याचं, प्रत्येक विद्वानाचं कर्तव्य असलं पाहिजे. की या जातीनिहाय आरक्षणामुळे जी समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आहे, या जातीय आरक्षणामुळे समाजाच्या घटकांमध्ये जे सुंदोबसुंदी चाललेली असते, आणि त्याचं सर्वात वाईट उदाहरण काय आहे, तर जी चर्चा मराठा आरक्षणाच्या वेळी निघून आली, की जो मराठा समाज इतका प्रगत, जो मराठा समाज इतका शक्तिवान, जो मराठा समाज इतका डॉमिनंट आहे, त्या मराठा समाजातलेच काही घटक अतिशय दारिद्र्यात राहतात, हे गायकवाड समितीच्या अहवालातून म्हणे दिसतं. तर मुद्दा असा की एखादी जात किंवा एखादा समूह याला जर पूर्ण तुम्ही मागासवर्गीय ठरवलं, तर ती संविधानातल्या मूळ तत्वाची, म्हणजे समानतेच्या मूळ तत्वाची पायमल्ली होते. कारण कुठल्याही एका वर्गातले, कुठल्याही एका जातीतले लोक एकसारखे नसतात, ते अशक्य आहे. आणि म्हणून आरक्षणाचा नव्याने जेव्हा विचार करतो, तेव्हा आरक्षणाचा घटक वर्ग किंवा समाज किंवा जात हा न ठेवता आरक्षणाचा मूळ घटक व्यक्ती राहिला पाहिजे. फार फार तर एखादा कुटुंब. दॅट इज द आयडियल. that family should be considered a unit for grant of benefits of reservation. जसं आज इतर बेनिफिटसाठी, म्हणजे इतर शासन मान्य तरतुदींसाठी किंवा इतर शासनाच्या अनुदानांसाठी पात्रतेचे निकष जे जातीनिहाय आहेत, ते सर्व रद्द होऊन आता वर्गनिहाय सुद्धा जे आहेत ते रद्द होऊन व्यक्तिनिहाय किंवा कुटुंबनिहाय व्हावेत, यासाठी आता भारताकडे पुरेशी साधन सामग्री उपलब्ध आहे. जेव्हा आपण विचार करतो संविधान परिषदेचा 1947 ते 1950 समजा 2-3 वर्ष जे काय असेंब्लीमध्ये डिबेट झाले, कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये संविधान परिषदेमध्ये जी चर्चा झाली, तेव्हाची परिस्थिती आणि त्यानंतर साधारण 70 वर्षांच्या पेक्षा जास्त काळ गेलाय. तंत्रज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे. भारताने राष्ट्र म्हणून खूप प्रगती केलेली आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा collection and tabulation and analysis of data have become so easy. आज एखाद्या व्यक्तीची, एखाद्या कुटुंबाची माहिती गोळा करणं, त्याच्या आर्थिक सामाजिक स्थितीचं आकलन करणं, हे करणारे वेगवेगळे शासकीय यंत्रणा सध्या कार्यरत आहेत. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन म्हणून एक असतं, दर 10 वर्षांनी जनगणना होते. या जनगणनेतून खूप मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा करण्यात येते. त्या माहितीचं पृथक्करण, त्या माहितीची विभागणी, त्या माहितीचं आकलन सर्वंकष या दृष्टीने व्हायला पाहिजे की शासनातर्फे विशेष तरतूद जी करण्यात यावी, जी विशेष तरतूद आरक्षणाचा पाया आहे. The special provisions to be made in favor of the backward classes as provided for in exception to the principles of equality and non-discrimination. म्हणजे भेदभाव रहित वागणूक आणि समानता हे जे दोन मूल तत्व आहेत, जे दोन मूलभूत अधिकार आहेत, या दोन मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध, या दोन मूलभूत अधिकारांना अपवाद म्हणून विशेष तरतुदी करण्याची जी संविधानामध्ये एक सोय करून ठेवलेली आहे, अनुच्छेद 15(4) आणि अनुच्छेद 16(4) द्वारे, तर या विशेष तरतुदी जातनिहाय किंवा वर्गनिहाय किंवा प्रवर्गनिहाय न ठेवता व्यक्तिनिहाय किंवा कुटुंबनिहाय करावं.
त्याद्वारे जे डॉक्टर आंबेडकरांचं जे स्वप्न होतं अनाहिलेशन ऑफ कास्ट, त्या दृष्टीने प्रयत्न करावेत असं कधी कोणाला वाटलं नाही. आणि आजही जेव्हा आपण विचार करतो, की सामाजिक समरसता जेव्हा त्या सामाजिक समरसतेचा विचार करताना सरसंघचालक श्री मोहन भागवत असं म्हणतात, की आरक्षणाचा विचार सामाजिक समरसतेच्या अंगाने व्हायला पाहिजे. समाजात एकोपा राहावा आणि यासाठी जातीपातीमधले भेदभाव हे रद्द झाले पाहिजेत आणि हे जातीपातीमधले भेदभाव जर जायचे असतील, जातीपातीमधले भेदभाव अ, हे कुठल्या शासन यंत्रणेने जाणार नाहीयेत आणि समाज मनात तर जातीपाती इतक्या भिनलेल्या आहेत, नसा-नसात रुजलेल्या आहेत जातीपाती, की त्या सोप्याने जाणार नाहीत. मग जातीपातींचं आज जे महत्व आहे, ते राजकारणी लोकांना त्यांच्या पोळ्या शेकून घ्यायला आहे. आणि आरक्षणाचे लाभान्वित जे लोक आहेत, त्यांना जात विसरायची नाहीये. कांगावा असा असतो, की आरक्षित वर्गाला सामाजिक विषमतेचं बळी व्हायला लागतं. जी गोष्ट धारांत खोटी आहे. स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झालेले आहेत आणि स्वातंत्र्यापूर्वीची परिस्थिती किंवा त्यावेळेची जी परिस्थिती होती, त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तेव्हा आणि आजमध्ये. तर हे सगळं हे डाव्या विचारसरणीचे लोक, हे तथाकथित पुरोगामी लोक जे आरक्षणाचा बाऊ करतात, आरक्षण हवं आहे, आरक्षण आवश्यक आहे, आरक्षणाशिवाय पर्याय नाही, असंही उद्घोषणा वारंवार करण्यात येते. वृत्तपत्र किंवा समाज माध्यम यांच्यामधून जी चर्चा चालली, सवंग चर्चा जी चालू असते, खरमरीत काहीतरी वाचकांना आपल्या द्यायचं, खरमरीत काहीतरी आपल्या दे आर नाव कस्टमर्स. पर्टिक्युलरली जे न्यूज चॅनल्स वगैरे आहेत, त्यांना तर या चर्चांना ऊत आणायचा आणि त्याद्वारे दे वॉन्ट टू ग्रॅब युअर आयबॉल्स. आणि म्हणून मूळ जे या आरक्षणामधलं जे ज्याच्यासाठी म्हणून आरक्षण दिलं होतं, ते आरक्षण दिलं होतं, की पर्याप्त प्रतिनिधित्व असावं. जे वंचित आहेत त्यांना, जे मागासवर्गीय आहेत त्यांना धोरण तयार करण्यामध्ये पर्याप्त त्यांना प्रतिनिधित्व मिळावं, हे आरक्षणाचं मूळ तत्व. पुन्हा एकदा, की आरक्षणाचा हेतू गरिबी दूर करणं कधीही नव्हतं. आरक्षणाचा मूळ हेतू तसं बघायला गेलं तर सामाजिक उत्थान जरी असला, तरी ते सामाजिक उत्थान जे आहे दॅट इज अ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. ते आदर्श राज्य कसं चालवावं याबाबतचे संविधानामधील दिलेले जे निर्देश आहेत, त्याच्यामध्ये सामाजिक उत्थानाच्या गोष्टी करतात. पण तशा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये तर अनेक गोष्टी आहेत ज्या फॉलो नाही झाल्या. मग राज्यकर्ते, राजकारणी आणि विद्वान धुरीण जे आहेत, ते विशेषतः आजपर्यंत जो डाव्या विचारसरणीचा पगडा राहिला समाज मनावर, समाजवादाचा जो पगडा राहिला, साम्यवाद मध्ये काही भारताच्या शासन करताना फार आवडू लागलं होतं. आणि या सर्वांमधून ज्या तरतुदी करण्यात आल्या, त्या दुर्दैवाने विशेष तरतुदी ज्या करण्यात आल्या, त्या विशेष तरतुदी जाती किंवा वर्ग किंवा प्रवर्गांना त्या सवलती दिल्या गेल्या. ज्याच्यामुळं अपरिमित नुकसान झालेलं आहे. ती परिस्थिती बदलण्याची सध्या भारताची तयारी आहे, की डाटा कलेक्शन इतकं सोपं झालंय आणि नाहीतरी सरकारकडं वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे आता नागरिकांची इत्थंभूत माहिती आहे. आधार कार्ड आलेत. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स येणार आहे. आणखी जे वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे सरकारकडं भारतातल्या प्रत्येक नागरिकाची माहिती आहे. जेव्हा तुम्ही सिम कार्ड विकत घेता, तेव्हा तुम्हाला आधार कार्ड आजकाल कंपल्सरी आहे. सिम कार्डच मिळत नाही. म्हणजे भारतामध्ये आज जितके सिम कार्ड म्हणजे मोबाईल फोन वापरणारे लोक, जी की भारताची बहुसंख्य जनता आहे, त्या सगळ्यांचे आधार कार्ड आज सरकारकडे आहेत. आणि या आधार कार्डावर तुमची सर्वच्या सर्व माहिती गोळा झालेली. या आधार कार्डावरच्या माहितीनुसार जर एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या कुटुंबाचं
जर त्यांचं आर्थिक मागासलेपण किंवा सामाजिक मागासलेपण जे काय काढायचंय, आणि सामाजिक मागासलेपण आता हे राहिलेलीच नाही, ही मूळ संकल्पनाच गेली, की जेव्हा मराठा समाजासारख्या प्रगत समाजाला सामाजिकरित्या मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिकरित्या मागासवर्गीय म्हणून संबोधन स्वतःसाठी करून घ्यावंसं वाटतं, तो समाज मुळात वाईट, ती मनोभूमिका मुळात वाईट, की इतक्या एक काय म्हणू, ए व्हेरी प्राऊड पॉप्युलेशन ऑफ वॉरियर्स, ऑफ पॉलिटिशियन्स, ऑफ, हे साखर सम्राट आहेत, हे शिक्षण सम्राट आहेत, यांचे मुख्यमंत्री, यांचे आमदार, यांचे खासदार, इट इज अ जोक दॅट a particular community, any particular community wants to be created or wants to be slotted as socially and educationally backward. पण तो विपर्यास झालेला आहे, आणि या विपर्यासातून बाहेर जर यायचं तर एक आणि एकच आवश्यक आहे, की व्यक्तिनिहाय आरक्षण द्यावं किंवा कुटुंबनिहाय आरक्षण द्यावं, वर्गनिहाय, जातीनिहाय आरक्षण बंद करावं. आणि त्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये जे आज मंथन चालू आहे, महाराष्ट्रामध्ये जे आज विचार चालू आहेत मराठा आरक्षणातून उद्भवणारे, की मराठा आरक्षण जर टिकवायचं आहे तर त्यांचा समावेश ओबीसी मध्ये करावा का मराठा आरक्षणासाठी घटनेत काही दुरुस्ती करावी, किंवा मराठा आरक्षणाचा कायदा अनुच्छेद 9 मध्ये टाकावा, शेड्यूल 9 मध्ये, अनुसूची 9 मध्ये, आय एम सॉरी, that the Reservation Act should be moved into the 9th schedule of the Constitution so that courts do not examine it. ही जी सगळी उलटसुलट चर्चा सुरू आहे, ह्याच्यातून, या मंथनातून महाराष्ट्र नेहमी भारतामध्ये अग्रेसर राहिलेला विचार प्रवर्तनामध्ये. तर आज ही गरज आहे समाजातल्या धुरणांची, विद्वानांची, की त्यांनी या गोष्टीवर चर्चा करावी, की महाराष्ट्रात तरी ही जी काय युनिक परिस्थिती आलेली आहे, exceptional and extraordinary circumstances are prevalent currently in Maharashtra because the most dominant political class or the most dominant political, let us say, community is seeking reservation on the basis of its so-called social and educational backwardness. आणि आता त्यांचा समावेश इतर मागासवर्गीयत करावा तर ते अवघड, त्यांचा समावेश, त्यांना सध्या जे आरक्षण लागू आहे ते टिकणं अशक्य दिसतंय जवळपास. पण ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, त्याच्याविषयी मी माझे वेगवेगळे व्हिडिओ आहेत, माझे वेगवेगळे लेख आहेत, की मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल का. माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की मराठा आरक्षण टिकणार नाही, आणि त्याच्याविषयीचे माझे लेख आहेत. तो मुद्दा वेगळा, की ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण आज त्या अनुषंगाने जी चर्चा होती त्याच्यात मला वैयक्तिक स्वतःला अशी इच्छा आहे, की याच्यातून जी चर्चा होती, याच्यातून महाराष्ट्रातल्या विद्वानांनी, वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये समाजशास्त्र शिकवणारे जे वेगवेगळे प्राध्यापक आहेत, जे विचारवंत आहेत, जे लेखक आहेत, ज्यांना विपुल लेखन करायची संधी मिळते वृत्तपत्रातून, महाराष्ट्रातल्या महत्वाच्या वृत्तपत्रांमध्ये काही जे कॉलमनिस्ट आहेत, काही जे स्तंभलेखक आहेत, हे विचार प्रवर्तन करण्यासाठी ह्यांनी या परिस्थितीचा वापर करून व्यक्तिनिहाय आरक्षण किंवा कुटुंबनिहाय आरक्षणाच्या प्रथेचा अभ्यास करून, त्याच्या शक्यतेचा विचार करून त्याच्याविषयी भाष्य करावं. आणि महाराष्ट्रामध्ये जिथं इतके विचारवंत होऊन गेलेले आहेत, खूप आवडतं लोकांना सांगायला, फुले शाहू आंबेडकरांची संस्कृती आहे महाराष्ट्राची, किंवा फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे महाराष्ट्राचा. तर इतके जे समाज मनाचा अभ्यास करून सामाजिक उत्थानासाठी ज्या लोकांनी इतकं आपलं विचार प्रदर्शन केलं, इतके महत्वाचे पुस्तकं लिहिले, पुरोगामी विचारांची खाण आहे महाराष्ट्रामध्ये विचारवंतांची. आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये सामाजिक, राजकीय विश्लेषक वेगवेगळ्या विषयांवर आपले मतप्रदर्शन करतात. त्यांनी आपले मतप्रदर्शन करताना या विषयाचा अभ्यास करून
की आरक्षणाचा आधार किंवा आरक्षणाचा घटक एखादा समाज, एखादा वर्ग, एखादा प्रवर्ग किंवा एखादी जात, मुख्य म्हणजे जात, एखाद्या जातीला आरक्षण न देता त्या कुठल्याही जातीचा का असेना केवळ आर्थिक निकषांवर आरक्षण दिल्या गेलं पाहिजे आणि ते आर्थिक निकष सुद्धा वर्गनिहाय नको. इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस और इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन ईडब्ल्यूएस ते सुद्धा नको. None of that is required because the government can very well analyze the data that it has. सरकारला स्वतःकडे असलेले जे माहिती आहे त्यांचं संकलन पृथक्करण करून एक मला नाही वाटत की या गोष्टीला एखाद्या वर्षापेक्षा जास्ती काळ लागेल की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक कुटुंबांचं आर्थिक चित्र जर उभं करायचं असेल तर दॅट एक्सरसाइज मे नॉट टेक मोर देन 6 months. आणि मग जे खरे गरीब आहेत, जे खरंच मागासवर्गीय आहेत, कारण आजकाल तुम्ही किती गरीब आहेत आणि किती श्रीमंत आहेत हे दोनच वर्ग आहेत आजकाल. समाजामध्ये जर बघितलं तर सामाजिक एकोपा इतका वाढलाय, जातीपातीचं तसं बघायला गेलं तर आरक्षण आणि राजकारण या दोन गोष्टी सोडली तर जातीपातीचं महत्व राहिलेलं नाही. आणि म्हणून नवी पहाट महाराष्ट्रामध्ये यावी की आरक्षणाचा विचार होताना आरक्षणाचा घटक द युनिट ऑफ रिझर्वेशन, द युनिट फॉर प्रोव्हाइडिंग रिझर्वेशन शुड बी ए फॅमिली. तर जातीनिहाय आरक्षण रद्द व्हावं, वर्गनिहाय आरक्षण रद्द व्हावं आणि व्यक्तिनिहाय आरक्षणाचा पुरस्कार आता पुरोगाम्यांनी करावा, आता विचारवंतांनी करावा, आता धुरीणांनी करावा, अभ्यासकांनी ह्याच्याविषयी अभ्यास करावं आणि स्तंभलेखक किंवा जे इतर विचार प्रदर्शन ज्यांना करायला मिळतं, जे आजकाल टीव्हीवर येतात वेगवेगळ्या डिबेट्समध्ये, या सर्व विचारवंतांना मी माझ्या या परखड मत चॅनेलद्वारे ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी हे विनम्र आवाहन करतो की कुटुंबनिहाय आरक्षण या विषयावर मतप्रदर्शन करावं आणि महाराष्ट्राने यामध्ये पुढाकार घ्यावा. यासाठी जे पोषक वातावरण तयार होणे आहे ते पोषक वातावरण सध्याच्या आरक्षणाविषयीच्या चर्चेमुळे झालेलं आहे. जी टीव्हीवर किंवा जे वृत्तपत्रांमध्ये आरक्षण विषयक लेख येतात त्यामध्ये हा सूर जर काढला की अस्तित्वात असलेली व्यवस्था मुळात कुचकामी आहे. कारण जर 70 वर्षांनंतर सुद्धा आरक्षणाचे लाभान्वित ते लाभ सोडायला तयार नाहीत तर ती नीती फसलेली आहे. दॅट सिस्टम हॅज फेल्ड even after 70 years of reservation being applied. If the scheduled caste, scheduled tribes and other backward classes are still backwards and claim to be backwards forever, तर त्या नीतीचा पुनर्विचार होणं आवश्यक आहे. आरक्षण हटणार नाही, आरक्षण संपणार नाही हे आता प्रत्येकाने ग्राह्य धरलेलं आहे. पण खऱ्या गरजूंना या आरक्षणाचा लाभ मिळावा. हे जे सगळे नुकसान आहेत आरक्षणाचे, गुणवत्तेचं हनन, प्रतिभेला मिळणारा संधी संकोच, या सगळ्यांचं मूल्यमापन करता तेव्हाच हे आरक्षण लाभदायी होईल जेव्हा ते खऱ्या गरजवंतांना पोहोचेल आणि खऱ्या गरजवंतांची ओळख वर्गनिहाय किंवा जातनिहाय होत नाही ही दिसती परिस्थिती आहे. कुठल्याही जातीमध्ये तुम्हाला अतिश्रीमंत लोक दिसतील, कुठल्याही जातीमध्ये तुम्हाला अतिगरीब लोक दिसतील. कुठल्याही समाजात दारिद्र्य आहे, प्रत्येकच समाजात अतिश्रीमंत झालेल्यांची पैशांविषयीची अनास्था, त्यांचा प्रचंड खर्च, बडेजाव हे सर्व दिसती परिस्थिती आहे. महाराष्ट्रातली काय, भारतातली काय, सगळीकडे. तर आर्थिक निकषांवर फक्त आरक्षण असावं आणि ते आर्थिक निकष सुद्धा कुटुंबनिहाय असावेत, व्यक्तिनिहाय शक्यतोवर.
आणि यातून एक नवी दिशा आरक्षणाला मिळेल. सामाजिक समरसतेला यातून पोषक ते वातावरण तयार होईल. आणि सर्व जी चर्चा चाललेली आहे, या चर्चेमधलं बिटरनेस जे आहे, या चर्चेमधली जो कटुपणा आहे, तो जर व्यक्ती म्हणून आपण एक दुसऱ्याकडे बघू लागलो, समाज म्हणून बघण्याचा किंवा वर्ग म्हणून किंवा प्रवर्ग म्हणून बघण्याच्या ऐवजी, तर सामाजिक एकोपा वाढीला लागेल. समाज म्हणून आपण प्रगत होऊ. या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत. यू हॅव बीन व्हेरी पेशंट. धिस इज माय लॉंगेस्ट व्हिडिओ. आय थँक यू व्हेरी मच. आणि आरक्षणाची नवी पहाट यावी यासाठी सर्वजण मिळून प्रार्थना करू. धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परकड मतसाठी.